महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जाणीवपूर्वक यावेळेस रमाई ग्रंथ महोत्सव उद्घाटन हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। सध्या देशामध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेले, जे आपल्याला लोकशाही दिलेली ती वाचवणं, ती टिकवणं आणि ती गतिमान करणं म्हणजेच रमाई महोत्सव साजरा करणे। आदरणीय ॲडव्होकेट प्रमोदजी अडकर हे या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतील, त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। या विचारपीठावरील सर्व मान्यवर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तहहयात अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस सर, आचार्य रतनलाल सोनाग्रा सर, श्री साळवे सर, गायकवाड साहेब, आमच्यात लताताई, भूषण भाऊ, उपस्थित मान्यवर, नमो बुद्धाय, जय भीम। 12 वर्षापूर्वी मला एक अतिशय वेगळा माणूस भेटला, त्याचं नाव आहे विठ्ठल गायकवाड। अतिशय वेगळा माणूस आहे, प्रेमळ, प्रामाणिक आणि एखाद्या गोष्टीला वाहून घेणं म्हणजे काय याचं जगात उदाहरण द्यायचं असेल, मी पुण्यात नाही म्हणते, जगात उदाहरण द्यायचं असेल तर ते विठ्ठल गायकवाडांचं दिलं जावं असं मी सर्वांना सांगू इच्छितो। विठ्ठल गायकवाडांनी रमाई महोत्सवाचं अध्यक्षपद मला दिलं। गेली 12 वर्षे मी अध्यक्ष आहे। मुख्य आमचा भाग म्हणजे इथं कुठली जात पंथ वगैरे काहीही नाही, कुठल्याही जातीच्या माणसाचं इथं स्वागत आहे। महत्वाची एक अट, त्यांनी रमाईंच्या चरणी नतमस्तक व्हावं। जो रमाईंच्या चरणी नतमस्तक तो आमचा, जो होणार नाही तो आमचा नाही, हे अतिशय महत्वाचं। काय नडगम बरोबर आहे ना? कारण विश्वरत्न आंबेडकर साहेब मोठे होते, मोठे झाले, पण शेवटी आईंचा त्यागही तेवढाच मोठा आहे, हे आपण विसरता कामा नये। आज त्यांनी ज्या हालात दिवस काढले त्याचा विचार आपण करू शकत नाही, त्यामुळे त्या मोठ्याच होत्या, मोठ्याच आहेत आणि मोठ्याच राहणार। गेल्या 12 वर्षामध्ये इथं सर्व साहित्यिक संमेलनाध्यक्ष सर्व जण इथे येऊन गेले, सन्मानाने येऊन गेले, त्यांचा आम्ही सन्मान केला। आज इथे एक उदाहरण द्यायचं म्हणजे विद्याताई बाळ, या फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या, त्यांनी आयुष्यात कुठलाही पुरस्कार स्वीकारला नाही। त्यांना मी फोन केला, म्हणलं तुम्हाला रमाई रत्न पुरस्कार आम्ही देऊ इच्छितो। त्या 2 मिनिटं थांबल्या, म्हणल्या मी कुठलाही पुरस्कार स्वीकारला नाही, पण रमाईंच्या नावाचा पुरस्कार मी नाकारू शकत नाही। त्या आजारी असताना इथं आल्या, पुरस्कार स्वीकार, अशी अनेक उदाहरणे आहेत। रमाईंचं नाव पुणे, महाराष्ट्र, भारत आणि जग इथं न्यायचं आहे, सर्वांच्या संमतीने न्यायचं आहे, सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे। आम्ही हा जो काही महोत्सव आहे हा सर्वांच्या संमतीने, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन करतो, हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या। कोण तो आहे असं इथं नसतं, सर्वांचं स्वागत आहे, सर्वांचा सन्मान आम्ही इथं करतो।
उद्याही महत्वाचा कार्यक्रम आहे, तिचं मी जाहीर करतो आणि थांबतो. उद्या MSCBचे पुण्याचे चीफ इंजिनियर पवार साहेब, राजेंद्र पवार साहेबांना रामजी बाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करणार आहोत श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते. उद्या तो कार्यक्रम इथे आहे. नंतरचे बरेच कार्यक्रम आहेत. शेवटच्या दिवशी रमाई रत्न पुरस्कार असतो. असा हा महोत्सव 7 दिवसाचा आहे. तुमचा आहे, आपला आहे. सर्वांनी आवर्जून इथं उपस्थिती लावावी ही मी विनंती करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो. आमचे आदरणीय मार्गदर्शक आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं साहित्यिक गारुड आहे, आताच खारकर सरांनी म्हटल्यासारखं त्याला आयात अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, त्यांचा बौद्ध धर्मावर प्रचंड अभ्यास आहे, उत्तम लिखाण आहे. ज्येष्ठ साहित्यिक माननीय रतनलालजी सोनाग्रा साहेब, त्यांचा नेहमीच या महोत्सवाला आशीर्वाद लाभतो आणि त्यांच्या प्रेरणेतून हा महोत्सव साकार होतो. जे खंदे पाठीराखे हरकर साहेब, आमचे ज्येष्ठ नेते, माजी मार्गदर्शक, विधान परिषदेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, माझ्या सभागृहातील सहकारी आणि या ठिकाणी माता रमाई स्थापनेमध्ये ज्यांनी विठ्ठलरावांवर पुढाकार घेतला त्या आमच्या दत्तात्रय राजगुरू आणि हा सगळा हात घडविणारे आणि सगळं उपक्रम करणारे, तुम्ही म्हटलं जायचं की तळ हातावर शीळ ठेवून लढणारे आमचे लढवाई धडपडे मित्र विठ्ठल गायकवाड आणि उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो, आज एक या ठिकाणी माता रमाई महोत्सवाचं जे सुरुवात होत आहे आणि फार आनंद होत आहे की डॉक्टर श्रीपाल सबनीसांच्याच हस्ते होत आहे. त्यामुळं हा परिस्पर्श या महोत्सवाला लाभला आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक अतिआनंद होत आहे. माता रमाईचं जे स्मारक जे झालेलं आहे, आज मला सांगायला आनंद वाटतो की आंबेडकरी चळवळीचं विचार केंद्र म्हणून त्याला पुणे शहरात आता मान्यता मिळाली. आंबेडकरी चळवळीचं आश्रयस्थान, आंबेडकरी चळवळीच्या हक्काचे ठिकाण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यात ही जी वास्तुकलं ही जे स्थान निर्माण जे झालंय, खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की हक्काचं ठिकाण झालेलं आहे. आता आमचा पुढचा लढाई इथंच आम्ही सुरू करतो. आपल्याला विदित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मालधाक्या चौकात निर्माण झालं. पूर्ण आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या ठिकाणी असलेली 5 एकर जागा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महान आणि मोठं स्मारक करण्याची जी इच्छा आहे, त्याच्या खऱ्या अर्थाने आम्ही लढ्याला सुरुवात केली हे देखील या ठिकाणी विदित करू इच्छितो. कारण अशा चळवळी अशाच ठिकाणी घडत असतात, त्याचा शुभारंभ इथंच होत असतो. तशा अर्थानं हा शुभारंभ झाला असं मानतो विठ्ठलजी. असे प्रेरणा देणारे जे स्थळ आहे ते प्रेरणादायी स्थळ आहे. याच्यातून लढवणारा घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते पुढील काळामध्ये ही हक्काची आपली जमीन मिळवणार सोनाग्रा आणि निश्चितच त्या पुणे शहरामध्ये एक अलौकिक असं अद्वितीय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत आणि निर्माणी करून दाखवणार आहोत. हा संदेश आजच्या माता रमाई आंबेडकरांच्या सत्ताचा विषय पण झाला आहे. त्याचबरोबर आज मी सांगायला आनंद होतो, हरकर साहेब या एवढ्यातच
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक निर्माण केलं. तिथं तुम्हाला माहिती आहे सर, पोलिसांनी तुम्हाला एकदा घेऊन जाणार तिथं अद्वितीय झालेलं आहे. तिथे त्याचं डिझाईन आणायला मी ग्रीसमध्ये गेलो, व्हिएन्नामध्ये गेलो, तिथून ते ड्रॉइंग आणलं आणि आज तुम्ही पाहताय की युरोपीय धर्तीच्या शेडवर ते स्मारक आणलं. तिथं अद्वितीय स्मारक झालेलं आहे तिथे, बरोबर ना सर? आणि त्याचं भूमिपूजन आमचे श्रद्धेय वासू गवई साहेबांच्या हस्ते आपण केलं होतं, ताई आपण यायला होता. हे सगळं घडतं हे ज्यावेळेस आपण एक जागेवर विचारात जी लढाई ज्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस स्मारके तयार होतात, जे पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी राहतात. अशा भूमिकेने आम्ही काम करणारे कार्यकर्ते. त्यात डॉक्टर फडणवीस साहेब आहेत, सोनग्रा सर आहेत, त्यांचं मार्गदर्शनही आपल्याला लाभणार आहे. त्याच्यामध्ये मी जास्त थांबणार नाही, इतकंच या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करेल आणि या सप्ताहाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. सबंध देशवासियांची माता रमाई आंबेडकर यांच्या मातृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. रमाई महोत्सवाचं स्वरूप दरवर्षी बदलत आहे, पण या 12 वर्षाच्या तपश्चर्येचं फळ म्हणून विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद जानकर या निष्ठावंत जोडीनं एक हिंदू धर्माचा प्रतिनिधी आणि दुसरा बौद्ध धर्माचा प्रतिनिधी या दोघांची सांस्कृतिक मैत्री आणि वैचारिक मैत्री रमाईच्या पायाची शपथ घेऊन झालेली आहे. आणि रमाईच्या महोत्सवाची ही संकल्पना या दोघांच्या मैत्रीतून, या दोघांच्या संयोजनातून आज सिद्ध होताना मी ही साक्षीदार आहे. या संबंध महोत्सवामध्ये हा महोत्सव केवळ आंबेडकरवादी चळवळीचा नाही, केवळ दलित समाजाचा नाही, हा मानवतेचा महोत्सव आहे. माणसाला जोडण्याची प्रक्रिया या रमाईच्या पायाशी घडते. रमाई हे समर्पणाचं द्योतक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष संबंध देशाच्या जनतेला समर्पित होता. त्यांचा त्याग उच्च दर्जाचा होता. बाबासाहेबांचा त्याग भारतासाठी आणि रमाईचा त्याग बाबासाहेबांसाठी, बाबासाहेबांचं समर्पण देशासाठी आणि रमाईचं समर्पण बाबासाहेबांसाठी, अशी समर्पणाची आणि त्यागाची स्पर्धा जणू या पती पत्नीमध्ये मला दिसते. अत्यंत हाल अपेष्टा सहन करताना रमाईनं आमच्या भगवान देणीनी गायल्याप्रमाणे गौऱ्या थापून संसार उभा केला. जाऊबाई लक्ष्मी, त्यांचा भाऊ शंकर, मुकण्या मुकुंद आणि आपली 4-5 मुलं, अशा 8 लोकांचं कुटुंब बाबासाहेब प्रदेशात असताना त्यांच्या तुटपुंज्या पैशावरती आणि शेण्या जमा करून माझ्या मातेनं रमाईनं कष्टानं संसार उभा केला. तो संसार बाबासाहेबांच्या संबंध निष्ठेचा संसार होता. बाबासाहेब या देशातल्या सर्व लोकांच्या संसारासाठी झडत होते आणि रमाई माता बाबासाहेबांचा संसार अशा प्रतिकूलतेमध्ये ती यशस्वी करत होती. आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग आणि रमाईचा त्याग मला दोन्हीही महत्वाचा आणि मोलाचा वाटतो. माता रमाई ही पौर्णिमेला उपवास करायच्या, हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं, पण रमाईची निष्ठा विठोबावर होती आणि त्यांच्या उपवासाची संबंध बाबासाहेबांसाठी ते उपवास करायच्या. बाबांच्या आयुष्यासाठी, बाबांच्या विचारासाठी, बाबाच्या शिक्षणासाठी रमाईने केलेले उपवास हे प्रसिद्ध आहे. आणि रमाई स्वभावाने भयंकर कडक भैयासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलेलं आहे. माझी आई अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक होती, कधी वाईट वागलेलं तिला आवडत नव्हतं. अशा प्रकारच्या संस्कारात 5 मुलाचं संगोपन करत असताना ही माता ही जटली, कपली, संबंध त्याग केला आणि संसार उभा केला. हा उभा करत असताना 5 पैकी 4 मुलं मातीच्या आड तिला जाताना पाहावी लागली. सर्वार्थाची प्रतिकूलता, खाणं पिणं अत्यंत अपुरं,
आरोग्यदायक अशा प्रकारचं नाही. आणि म्हणूनच या उत्सवामध्ये वेगवेगळं स्वरूप धारण करताना आरोग्याचा प्रश्न राहुलच्या माध्यमातून आज सकाळी आपण प्रबोधनाचा विषय म्हणून तुम्ही ठेवला. रमाई महोत्सवाचं एक्सपान्शन आरोग्याच्या दृष्टीनं झालेलं आहे. आंबेडकरवादी चळवळ, आंबेडकरवादी विचार, मानवाचा विचार हा केवळ सामाजिक क्रांतीचा विचार नाही, देशाच्या क्रांतीचा विचार नाही. ती आरोग्य क्रांती ही व्हावी, ती शिक्षणातली क्रांती व्हावी. या दृष्टीनं रमाईच्या पायाशी सर्वजण येतात. येथे ब्राह्मणापासून अनेक जाती धर्माचे लोक इथे येतात. आणि महोत्सवामध्ये जो बदल मला दिसतो यावर्षीचा, तो अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारचा बदल आहे. या वर्षीच्या महोत्सवामध्ये ग्रंथ महोत्सव ही सुरुवात आहे. त्या ग्रंथाचं मोल आणि महत्व बाबासाहेबांच्या आयुष्याला निश्चितपणे पचवलं होतं. त्यांनी अनेक ग्रंथांचं वाचन आणि ज्ञान संपादन केलेले बाबासाहेब, संबंध विश्वाला प्रकाश देणारे बाबासाहेब. बाबासाहेबांनी संबंध समाज क्रांती केली, राजक्रांती केली, विचार क्रांती केली. आणि या संबंध या क्रांतीला पेलणारा महोत्सव साजरा होत असताना इथे ग्रंथ महोत्सव सुद्धा सुरू झालेला. हा एक नवीन बदल आहे. विशेष म्हणजे शीख धर्माची माणसं या महोत्सवामध्ये सामील होणार आहे, मुस्लिम धर्माची माणसं सामील होणार आहे, ख्रिश्चन धर्माची माणसं सामील होणार आहेत. संविधानवादी बाबासाहेब, बुद्धवादी बाबासाहेब, समाजवादी बाबासाहेब, सेक्युलर बाबासाहेब, यापैकी संबंध भारतीयांना अपील होणारे बाबासाहेब कोणते आहेत? सर्व धर्माच्या माणसांना वंदनीय बाबासाहेब कोणते? याचं उत्तर मी संविधानात्मक बाबासाहेबांचा विचार जो मांडलेला आहे, सर्व धर्माच्या स्वातंत्र्याला, सर्व धर्माच्या भक्ती आणि संबंध विचारांना प्राधान्य देणारे, स्वातंत्र्य देणारे बाबासाहेब, श्रद्धांचा सन्मान करणारे बाबासाहेब. इथे हिंदू, मुसलमान, शीख आणि शीख, मुसलमान, ईसाई, ख्रिश्चन ही सर्व जाती धर्माची माणसं स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगू शकतात, पण एकोप्यानं जगावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आणि संविधानातला बाबासाहेबांचा जो विचार आहे तोच या महोत्सवामध्ये, रमाईच्या नावाच्या, पवित्र नावाच्या महोत्सवामध्ये आमचे विठ्ठल गायकवाड आणि प्रमोद रावांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी ही पेरणी केलेली आहे. हा उत्सव केवळ दलितांचा आणि आंबेडकरवाद्यांचा होता कामा नये. तो ख्रिश्चन धर्माचा, मुसलमान धर्माच्या माणसालाही विसावा मिळावा, इथे दिलासा मिळावा, विश्वास मिळावा. कारण मातेला जात पात नसते. माता ही धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे असेल. मातेला देशही नसतो. आणि म्हणून सर्वार्थानं मातृत्व वंदनीय आहे. रमाईचं मातृत्व हे वंदनीय आहे. तिनं आपली 4 मुलं त्याग करून अन्न पाण्या वाचून तडफडताना, औषधा वाचून तडफडताना तिनं डोळ्यानं पाहिले, अनुभवलेले आहे. त्यावेळेस त्या मातेचं अंतःकरण किती रडवेलं झालं असेल. आणि ती पत्र ज्यावेळेस इंग्लंड, अमेरिकेमध्ये बाबासाहेबांजवळ पोरं पोहोचत असत, त्यावेळेस आपल्या आवडत्या मुलांचा मृत्यू अनुभवताना, पत्रातून वाचत असताना त्या पत्राच्या प्रत्येक अक्षरामध्ये बाबासाहेबांना आपल्या मुलाचा चेहरा दिसत असेल. ती यातना किती असेल, वेदना किती प्रकारची असेल. हजारो ग्रंथ त्या दुःखाच्या वेदनेवर निर्माण व्हावेत अशा प्रकारची वेदना या पती पत्नीने भोगलेली आहे. आणि म्हणून हे दुखावलेलं अशा प्रकारचं मातृत्व, हे समृद्ध मातृत्व, हे पोरकं झालेलं मातृत्व, हे संबंध समाजातली सर्व धर्माची मुलं, सर्व धर्माची जनता माझी लेकरं आहेत असं समजून बाबासाहेबांनी रमाईनं या देशाच्या प्रत्येक माणसावरती प्रेम केलं. दलितावरती विशेष प्रेम केलं, कारण त्याला विशेष प्रेमाची गरज होती, हक्काची गरज होती, नैसर्गिक हक्क मिळवून द्यायची गरज होती, न्यायाची गरज होती. सामाजिक न्याय, धार्मिक न्याय, राजकीय न्याय हा हवाच होता. आणि माणूस म्हणून जगण्याचा न्याय हवा होता, तो बाबासाहेबांनी दलितांना मिळवून दिलाच. पण या देशातल्या ब्राह्मणाला, या देशातल्या मारवाड्याला, या देशातल्या कोळ्या माळ्याला, या देशातल्या पाटलाला, मुसलमानाला, ख्रिश्चनाला सुद्धा बाबासाहेबांनी समर्थ अशा प्रकारचा न्याय दिला, स्वातंत्र्य दिलं, समता आणि बंधुतेचं तत्वज्ञान दिलं, सामाजिक न्यायाची संकल्पना दिली आणि अत्यंत महत्वाची अशी लोकशाही दिली. हा लोकशाहीचा विचार या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न
बाबासाहेबांच्या विचारातून घडला आणि त्या बाबासाहेबांना पेलणारी पचवणारी, बाबासाहेबांचा संसार यशस्वी करणारी, बाबासाहेबांचं शिक्षण आपल्या त्यागातून निर्माण व्हावं, त्यातून त्यांच्यातला सूर्य कळपावा, त्यांच्यातलं तेज प्रकाशमान व्हावं, म्हणून आपल्या वातीसारखं जळणारी आमची तुमची रमाई माता, या रमाई मातेच्या नावाचा हा महोत्सव हा प्रेरक आहे, हा मार्गदर्शकच केवळ नव्हे तर हा महोत्सव प्रेरक आहे, माणुसकीला प्रेरणा देणारा महोत्सव आहे. सर्व धर्माच्या धार्मिक ऐक्याची भूमिका मांडणारा हा महोत्सव आहे. सर्व राष्ट्राच्या प्रवाहानं, सांस्कृतिक प्रवाह, सामाजिक प्रवाहानं एकत्र आणणारा हा सांस्कृतिक महोत्सव आहे. रमाई हे प्रतीक आहे, एकात्मतेचं प्रतीक आहे. रमाई ही साधी स्त्री नाही. रमाईचा महोत्सवाचा हा सेक्युलर भूमिकेतला, भारताच्या संविधानाला सुसंगत असणारा सेक्युलरिझम जो आहे तो सेक्युलर विचाराचा महोत्सवाचा हू घातलेला आहे. 12 वर्षाच्या तपश्चर्येमधून हे आकार आणि हे रूप या महोत्सवाला आलेलं आहे. आणि मी सांगतो की पुढल्या काळामध्ये धार्मिक उत्सव, धार्मिक जत्रा होत राहतील, पण त्यापेक्षा माझ्या तुमच्या मातेचा मातृत्वाचा सोहळा, मातृत्वाचा उत्सव हा सर्वश्रेष्ठ असतो आणि तो या रमाई मातेच्या निमित्तानं या ठिकाणी या पवित्र जागेवरती सुरू झालेला आहे. मी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आता विशेष या ठिकाणी सुविधा आणि सोयी, आता रमाईच्या या जागेला, पवित्र जागेला एक उत्तम अशा प्रकारचं सौंदर्य आणि कलाकृतीचं रूप प्राप्त झालेलं आहे. अनेक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत आणि या संबंध रमाई महोत्सवामध्ये आमच्या लताताईंचं योगदान आहे, आमच्या गायकवाडांचं योगदान आहे, सगळ्यांचं योगदान घेणारी अशा प्रकारचा हा महोत्सव आहे. हा महोत्सव एका चौकटीमध्ये बंदिस्त नाही, एका धर्मामध्ये बंदिस्त नाही. बौद्ध धर्माची चळवळ किंवा हिंदू धर्माची चळवळ, धर्माच्या चळवळी आज वाढलेल्या आहेत आणि भारतामधला धार्मिक विचार तर अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचं न होता तो अधिक आक्रमक झालेला आहे. हिंदू धर्म या देशामध्ये आक्रमक होत असलेला आहे. ही आक्रमकता, एका धर्माची आक्रमकता हिंसेला जन्म देत असते, आक्रमकता हिंसा निर्माण करते आणि म्हणून अशा प्रकारच्या कुठल्याही धर्माच्या आक्रमकतेला संविधान परवानगी देत नाही. आक्रमक धर्म हा धर्मच नव्हे, न्याय देणारा, माणुसकीने जगवणारा आणि जागवणारा अशा प्रकारचा धर्माचं स्वरूप असलं पाहिजे. माणूस आणि देव किंवा माणूस आणि माणसाचं नातं सांगणारा विचार म्हणजे धर्म. आणि म्हणून या धार्मिक अशा प्रकारच्या सध्याच्या उन्मादाच्या अवस्थेमध्ये, काळामध्ये आपण सगळेजण समाज जीवन आपलं हरवून बसलेलो आहे, एकता समाजातली हरवून बसलेलो आहोत. एकाच पक्षाचं राज्य, एकाच धर्माचं आक्रमक अशा प्रकारचा चेहरा, क्रूर चेहरा आज अनुभवताना मला लोकशाहीची भीती वाटते आहे. नामदेव ढसाळ म्हणाला होता, कुठल्या गाढवीचं नाव आहे लोकशाही, म्हणजे कुठल्या गाढवीचं नाव आहे. लोकशाही विटंबना सर्व धर्माच्या, सर्व राजकीय पक्षांच्या साक्षीनं चालू आहे आणि म्हणून ही लोकशाही बाबासाहेबांची नाही, ही लोकशाही महात्मा गांधीलाही अभिप्रेत नव्हती. अशा प्रकारची लोकशाही, शुद्ध लोकशाहीचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं रमाई महोत्सव हा उपयोगात यावा. रमाई हे पवित्र नाव आहे. एका संकुचित विचारसरणीचं नाव म्हणजे रमाई नव्हे, तर मातृत्वाचा सोहळा म्हणजे रमाईचा सोहळा, संबंध सेक्युलर विचाराचा सोहळा म्हणजे रमाईचा सोहळा. सर्व धर्म जातींनी विसावास, दिलासा शोधावा, विश्वासानं एकत्र यावं असे पाय म्हणजे रमाईचे पाय आहेत. आणि म्हणूनच या रमाईच्या पावलाशी आपण सर्वजण आज मोठ्या संख्येनं नसणार, आपण छोटे आहात. सुभाषचंद्र बोसची संबंध लढाई सुद्धा छोट्या काही लोकांच्या हिंद सेनेनं उभी केली. गांधीची संबंध दांडी यात्रा सुद्धा थोड्या लोकांची होती. बाबासाहेबांचा सुरुवातीचा सत्याग्रह कमी लोकांचा होता. वेडी माणसं सुरुवातीला कमीच असतात, नंतर तो कारवा वाढत जातो. आणि म्हणून विठ्ठल गायकवाडांचं वेळ, प्रमोद आडकरांचं वेळ हे वाया जाणारं वेळ नाही. या वेळामध्ये सामील झालेले आपण सर्वजण प्रत्येक दिवशी सामील होत असताना वेगवेगळी कवितेची मेजबानी आहे. कवितेलाही जात धर्म नसतो आणि म्हणून एक वेगवेगळ्या कवींचं संमेलन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. रमाईच्या नावाचा रमाई रत्न पुरस्कार मान्यवर लोकांना समाजात देऊन, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या समाज प्रवाहातल्या लोकांना देऊन त्यांना सन्मानित करण्याची भूमिका आमच्या विठ्ठल गायकवाडांची आणि प्रमोद आडकरांची.
ही मैत्री खरं म्हणजे कशी अभंग आहे. रमाईमुळे ही मैत्री झालेली आहे. रमाईच्या मातृत्वाला, रमाईच्या निश्चित भक्तीला हे श्रेय जातं. ही भक्ती दारूची नाही, ही भक्ती चहाची नाही, ही भक्ती स्वार्थाची नाही. ही मैत्री अत्यंत प्रगल्भ आहे. 12 वर्ष या मैत्रीला झालेली आहे. या मैत्रीला नजर लागू नये. विठ्ठल नेहमी अडचणीत असतो. अडचणीत असलेल्या विठ्ठलला अडचणीत असलेले अडकर मदत करतात. 6 महिन्यापासून हा माणूस आजारी आहे. 6 महिन्यापासून 80% आजारी माणूस आज आहे. मरता मरता वाचला नव्हे. आमच्या अडकर वहिनीचं पुण्य, तिचं कुंकू बळकट म्हणून तिनं खेचून आणलं. यमाच्या दारातून आमच्या अडकर वहिनीने आपल्या नवऱ्याला खेचून आणलं. आमच्या पुण्याईसाठी, आमच्या समाधानासाठी. मग आमच्यावरती तुम्ही ऋण केलेला आहे. आणि असा माणूस कधीही कुठल्याही स्वार्थाला बळी न पडता रमाईच्या पासून त्याला काय मिळणार आहे. रमाईच्या पावलाशी एकनिष्ठेनं, अडकर तर निष्ठेनं जमा अनेक केलं, त्यांचा गौरव केलेला आहे. हा जानवेधारी माणूस, सदाशिव पेठेतला बामण माणूस आहे. हा सदाशिव पेठेचं जानवं तोडून तो या ठिकाणी रमाईच्या पावलाशी शरण आलेला आहे. ही 12 वर्षाची तपश्चर्याने केली. मला आज आश्चर्य वाटलं. आज एक अत्यंत क्रांतिकारक मी घटना पाहिली. रमाईला हार घालत असताना आमचे प्रबोध आडकर वगैरे सगळे हे हार घालत होते. आणि आमची ताई मैथिली ताई आडकर या तिथे भावना उभ्या होत्या. तिथे त्या जय जयकार करताना त्यांचा हात, रमाईचा जय जयकार करताना हात वर केला. ही भूमिका जात भिंत तोडून, धर्माची भिंत तोडून ज्यावेळेस आमची मैथिली ताई ज्यावेळेस अशा प्रकारचा उद्गार काढते, अशा प्रकारचा उत्साह दाखवते, इमानदारी किती आहे. की प्रमोद आडकरांमध्ये इमानदारी पत्नीमध्ये पण शिरली. अख्खं घर, एक बामणाचं घर इतकं पवित्र झालं आणि पुरोगामी ठरलं. आज रमाई महोत्सवाचं फलित आहे. हे नाटकीपणा नाहीये. आणि म्हणून प्रमोद आडकरांचं मी विशेष अभिनंदन करणार आहे. कारण एक तरी बामण माझ्या जोडीला आला याचं मला समाधान आहे. मला समाधान आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एस.एन. मुळशी आहे. महाराष्ट्रामध्ये गप्प प्रधान होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये डांगे होऊन गेले. अशा महाराष्ट्रामध्ये अनेक लोक ब्राह्मण होऊन गेले जे पुरोगामी ब्राह्मण आहेत. जे अत्यंत आंबेडकरांना वंदनीय मानतात, सर्व महापुरुषांना वंदनीय मानतात. ही ब्राह्मणाची पुरोगामी परंपरा एकीकडे आणि सनातनी ब्राह्मण आहे. गांधीला मारणारा सनातनी हलकट माणूस तुकाराम गोडसे ही ब्राह्मणाचाच आहे. तो ब्राह्मणवाद त्याला मान्य नाहीये. आणि म्हणून पुरोगामी ब्राह्मणांच्या निष्ठेबद्दल आपण शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यांची निष्ठा इथे रमाईच्या पावलांशी जोडली गेलेली आहे. सर्व जाती धर्माला एकत्र करणं आणि भारताचा नकाशा समृद्ध करणं, सर्व अर्थानं अर्थपूर्ण करणं, भारताची प्रगती करणं, भारताचं सार्वभौमत्व हे विकसित करणं, टिकवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. भारताचं सार्वभौमत्व, भारताची एकता आणि संबंध विश्वाची एकता, विश्वाचं कल्याण संबंध साधण्यासाठी भारताला समर्थ व्हावं लागेल. भारताला विश्वगुरु व्हावं लागेल. मोदी म्हणतात तसा विश्वगुरु नव्हे, सर्व तत्वज्ञानाचा दार्शनिक अर्थानं विश्वगुरु होण्याची गरज भारताला आहे. कारण भारताकडे बुद्ध आहे, भारताकडे महावीर आहे, भारताकडे बसवेश्वर आहे, भारताकडे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आहे, भारताकडे महात्मा फुले आहे, भारताकडे बिरसा मुंडा आहे, भारताकडे सेवालाल आहे. अशा महापुरुषांच्या देवतेतून भारत जन्माला उभा राहिलेला आहे. या भारताची पूजा करण्यासाठी आमची रमाई हे प्रतीक आहे, ही सुरुवात आहे. आणि म्हणून मातेला धर्मजात नसतो. आणि म्हणून मातृत्वाचा सोहळा, मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा संबंध सेक्युलर अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी प्रमोदराव आडकर आणि विठ्ठल गायकवाड यांनी जो सुरू केलेला आहे, आपला सहभाग त्यामध्ये महत्वाचा आहे. प्रत्येक जण महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम, नमो बुद्धाय. आताच श्रीपाल परमेश्वरांनी जी अत्यंत तुमची गाठी विचारायची आणि एका शिखरावर नेऊन आपल्याला खरोखरच ती फार मौलिक बाब आहे. त्यांनी जे सांगितलं की हे कुटुंब असं आहे की सदाशिव पेढेतून या बाजूला आहे. पण आणखीन एक आश्चर्याची बाब फक्त आपल्याला की सदाशिव पेठेमध्ये कधीही बुद्ध जयंती साजरी झाली नाही. पण प्रमोद आडकर सदाशिव पेठेमध्ये भरतनाट्य मंडळात शेजारी भारत इतिहास संशोधक मंडळात भगवान बुद्धाची जयंती साजरी केली. मी तिथे अध्यक्ष होतो आणि त्यांच्या मातोश्रींनी मुखावरती अप्रतिम भाषण दिलं. हे लक्षात ठेवा की
की उद्योग देखील सदाशिव पेढेतून ते सदाशिव पेढेतून आले नाही, तर हा देखील महत्त्वाचा विक्रम त्यांच्या जीवनामध्ये आपण नोंदवून घेऊया. ह्या ठिकाणी रतनलाल सोनग्रा यांचं समग्र साहित्याचं लिहिलं, त्यात चूक झालेली आहे. ते साहित्याची ही दीर्घ झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की फुलेंना लोक त्यांचं व्याकरण तपासत होते. आता चुकीनं विठ्ठलनी अभ्रेक तयार केला, तो दुरुस्त करून घेऊया. आणि हा जो ग्रंथ आणि साहित्य महोत्सव हा खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि रमाईचा महोत्सव हा भारतामध्ये एक आगळा वेगळा घडला जाईल ही शुभेच्छा मी आपल्याला. महाकारुणिक तथागत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या या राष्ट्रमातांना त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करून आजच्या या माता रमाई महोत्सवाच्या सर्वकालीन अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद यादकर आपल्यापुढे या महोत्सवामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ज्यांनी आता केले ते मराठी साहित्यातील एक अग्रणी थोर साहित्यिक आदरणीय श्री पांडे सबनीस साहेब, आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत आमचे मित्र रतनलालजी सोनग्रा साहेब, आंबेडकरी चळवळीतील आमचे अतिशय धुंगार नेते नगरसेवक आमचे मित्र साहेब काळीनाथजी, त्याचबरोबर या महोत्सवाच्या म्हणजे पडद्याच्या आतून आणि पडद्याच्या बाहेर सतत सातत्याने या महोत्सवाचं पुढे घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्या आदरणीय दत्ताताई राजगुरू, आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मी अजिबात अध्यक्ष आहे म्हणून जास्त बोलणार नाही. तर आमचं एक अतिशय महत्त्वपूर्ण रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाचं भाषण झालेलं आहे. या निमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलताना मी एवढंच म्हणेन की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला तासन तास खूप बोलता येईल. माझा असा निश्चित असं ठाम खात्री आहे की भगवान गौतम बुद्धानंतर या देशात या जगात ज्ञान प्राप्त झालेला जर कोणी असेल ते प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण जे संविधान बोलतोय त्या किंवा संविधानामध्ये त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि त्या संविधानाची काय जादू आहे ती आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलेली आहे. एक गोष्ट झालेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या देशाला, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये पाहिलेलं स्वप्न मात्र अजून काही साकार झालेलं नाही. ते आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. एक अभ्यासक म्हणून माझं निरीक्षण नोंदवताना एक गोष्ट म्हणेल की संविधान म्हणजे काय आहे, तर या देशाची जी लोकशाही आहे ती लोकशाही ज्या विचाराने अधोरेखित केलेली आहे त्यांनी एक राज्यसंस्था निर्माण केली आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्त्वपूर्ण महान असं एक चिरंतन असं काम केलं. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं त्यावेळेला आपल्या देशातील सर्व राज्यकर्त्यांनी संविधान सभेतल्या अनेक लोकांनी त्यांच्याबद्दलची गौरवपूर्ण जी भाषणं केली त्याच्याकडे जेव्हा मी पाहतो तर काय काय बोलावं त्यांनी. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजे एक प्रकारचं एक जिवंत डॉक्युमेंट आहे. म्हणजे ते दररोज जन्माला येतं असं म्हटलं तरी काय. या देशाच्या जीवनामध्ये दररोज जो उगवतो त्या दररोजच्या उगवण्यामध्ये ज्या काही या देशाच्या लोकशाहीशी निगडीत ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा अन्वयार्थ त्याच्यामधून जर काही प्रश्न निर्माण झाले असेल त्याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या देशातल्या सर्वांना आपणा सर्वांना राज्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे जावं लागतं. म्हणून हे संविधान हे ज्याला म्हणतं की जिवंत डॉक्युमेंट आहे. त्यांच्याबद्दल बोलताना बाबासाहेब किती महान विद्वान होते त्याच्याबद्दल एक संविधान सभेतला एक पट्टाभी सीतारामय्या नावाचा एक म्हणजे काँग्रेसचे ते नेते असतात पण त्यांनी 3 शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं की बाबासाहेब कुठल्या बुद्धीचा रोलर तुम्ही वापरला त्या संविधानासाठी.
what role, intellectual role and to bring about this countries. म्हणजे तुम्ही ज्याला त्यांच्या शब्दामध्ये सांगते की तुमचा आम्हाला पराभव करता येत नव्हता, तुमच्याशी आम्हाला युक्तिवादही करता येत नव्हतं आणि तुम्ही कधीच हारत नव्हता. अशा प्रकारची तुमची जी कामगिरी आहे की तुम्हीच अबोव ऑल अशा प्रकारचं तुमचं ते काम खूप गोष्टी त्या संविधानामध्ये आणि म्हणून चिरंतन डॉक्युमेंट तुम्ही या देशाला दिलं. वेबसाईट तुम्हाला डीप स्तंभ आहे. तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल का बोललो तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या कर्तृत्वाच्या मागे सरांनी सांगितल्याप्रमाणे ही जी काही शक्ती होती ती शक्ती होती आमच्या रमाई. रमाईचा त्याग मित्र, नुसतं रमाई म्हटलं गेलं तर त्याग नुसतं माता बघितलं नाही, आपण सर्वांना प्रत्येकाला रमाई म्हटल्यानंतर त्याचा आमच्या नामदेव ढसाळने कविता लिहिली सर रमाई. कविता मला पाठ नाही पण त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की लोक म्हणतात की चंदन फार त्यागी, चंदनाचे म्हणजे तू चंदनासारखा त्यागी आहे, चंदन पण नामदेव असं म्हणतो की चंदना तुझं माझ्या रमाईने तुझं मूल्य कमी केलं, माझी रमाई तुझ्यापेक्षा जास्त त्यागी. म्हणजे अशा प्रकारची तर अशी रमाई तिच्यामुळे बाबासाहेब पण बाबासाहेबांनी जे केलं ते प्रचंड म्हणजे ऐतिहासिकच आहे. आता ते पुढे जाणारच आहे. आपल्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या जीवनात बाबासाहेब आहे, तोपर्यंत रमाई आहे. तर रमाईचं आपण शब्दामध्ये तिला पकडू शकत नाही आणि थोडक्यामध्ये बोलूनही चालणार नाही, पण तो रमाईने बाबासाहेब आपल्याला दिला. असं बाबासाहेबांची दिमाई आपण पाहिली नाही पण रमाई होती आणि रमाईने किती त्याग केला तेही पण माहिती. तर त्या त्यागाचं जरी आपण मूल्य समजलं तरी मला असं वाटतं आपल्या माता भगिनी आपल्या मुली त्यांना देखील खूप चांगला म्हणजे मी माझ्या मुलीला जर काय भेट द्यायचं असेल तर रमाईची पुस्तक भेट दिली तेव्हा. आणि आपल्या देशाचा इतिहास सगळ्या मातांनीच घडवला. जिजाऊने जो इतिहास घडवला तो देखील अभूतपूर्व, अहिल्याने जो इतिहास घडतो देखील अभूतपूर्व आणि सावित्रीने घडवलेला इतिहास देखील अभूतपूर्व आहे. या देशामध्ये या सगळ्या क्रांतिकारी महिलांमध्ये माझी रमाई देखील आहे. म्हणून मी आजचा हा जो महोत्सव विठ्ठलराव तुम्ही आयोजित केला आणि या महोत्सवामध्ये खूप म्हणजे तुम्ही मगाशी बरोबर म्हणला की चांगली माणसं आलेली आहेत माझ्यासह. तर खरोखर या पृथ्वी तलावर किंवा या पुण्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सामर्थ्यशाली ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भागलेली जी काही भूमी असेल ती आमच्या रमाईची भूमी आहे. पलीकडे तो फुल्यांचा वाडा आहे जसा आहे पण क्रांतिकारी तशी ही रमाईची भूमी देखील विठ्ठलराव तुम्ही क्रांतिकारी केली आणि अशा संस्था त्या निर्माण झाल्या याच्याबद्दल मला खूप आणि त्यासाठी आम्हाला त्याच्यात सहभागी होता आलं याच्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव साजरा होतो आणि 12 वर्ष सातत्याने हा रमाई महोत्सव साजरा केला जातो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ते अध्यक्ष आडकर दादा, तसेच मराठी साहित्य संमेलनाचे सबनीस सर, तसेच रतन सोनाग्राम, माझ्या सभागृहातील नगरसेवक अविनाशी साळवे, तसेच माजी नगरसेवक आमचे बाबू आगसकर आणि ॲडव्होकेट आदरणीय जयदेव गायकवाडजी, तसेच इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी. आज जसं दादांनी सांगितलं की रमाईंचा त्याग बाबासाहेबांच्या बरोबर केलेला, पण खरोखर त्यांनी जे आता आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते अगदी घेण्यासारखं आहे. आणि आज 12 वर्ष हा रमाई महोत्सव इथे सातत्याने साजरा होत आहे आणि त्या कार्यक्रमाला नेहमी सबनीस सरांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि
त्यांना आणि अध्यक्ष सुद्धा आडकर दादा असतात. त्यामुळं हा कार्यक्रम आज 12 वर्ष पूर्ण झालेले आहे. जसं त्यांनी सांगितलं की हे जसं माझा रामायणच्या जागरांच्या निमित्ताने जे आपण ते वाचाल ते वाचाल हे जे ग्रंथ ठेवलेले आहे त्यांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि चांगले मार्गदर्शन करणारे आपल्याला पुस्तकं मिळतील. तर माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना ते नम्र विनंती आहे, 1 ते 7 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहे, संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. आणि हा कार्यक्रम ज्यांनी तन मन धन जसं विठ्ठलदादांनी सांगितलं 12 वर्ष सतत हा कार्यक्रम चालू आहे. आणि कधीही बघितलं तर विठ्ठलदादा कुठं आहेत, आपले रमाईंचे इथं बसलेलेच आहेत. त्यांना रात्रंदिवस काही कधी झोप येत नाही, कधी भूक लागत नाही, कधी काही नाही. आणि असं या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि असेच कार्यक्रम सातत्याने याच्यापेक्षाही मोठे होत. आणि कसं आता बाबू दादांनी पण सांगितलं तर ज्या काही आडी अडचणी असतील पुन्हा आमचे आमदार दादा त्यांनी पण सांगितलं काही जरी असलं, पुन्हा आमचे साळवे दादा असतील त्यांनी पण सांगितलं का या महोत्सवासाठी काय काय लागेल तर आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही जरूर तुम्हाला थारीचा वाटा का होईना पण मदत करू आणि हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवू. आणि आज हा कार्यक्रम आपण सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.